दसऱ्याचे विविध रंग, परंपरा आणि वैशिष्ट्यपूर्ण शैली. दसरा म्हटलं की आपल्याला दोन कथा आठवतात. एक म्हणजे महिषासूर मर्दिनीची कथा आणि दुसरी म्हणजे रावणवध. महिषासूर नावाचा एक बलाढ्य असुर होता. त्याने देवांना हरवून स्वर्गावर राज्य सुरू केले होते. देवांच्या प्रार्थनेवरून ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी आपापली शक्ती एकत्र करून देवी दुर्गेची निर्मिती केली. देवीने महिषासुराशी 9 रात्री प्रखर युद्ध केलं आणि 10व्या दिवशी महिषासूर वध केला. या दिवसालाच विजयादशमी असे म्हणतात. ही कथा शिकवते की अधर्म, अहंकार आणि अन्याय कितीही बलवान असला तरी शेवटी धर्माचाच विजय होतो. रामायण कथेनुसार रावणाने सीतेचे अपहरण केले होते. तिच्या सुटकेसाठी श्रीरामाने हनुमान, लक्ष्मण आणि वानर सेनेसह रावणाशी युद्ध केले. हे युद्ध 9 दिवस चालले. 10व्या दिवशी श्रीरामाने रावणाचा वध करून सीतेची सुटका केली आणि याच विजयाच्या स्मरणार्थ विजयादशमी साजरी केली जाते. यातून आपल्याला संदेश मिळतो की सत्य आणि धर्म नेहमीच जिंकतात. थोडक्यात काय तर दसरा म्हणजे सद्गुणांचा दुष्ट प्रवृत्तींवर विजय, सत्याचा असत्यावर विजय आणि न्यायाचा अन्यायावर विजय. भारताच्या वेगवेगळ्या भागात साजरा होणारा दसरा उत्सव. उत्तर भारत म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली या ठिकाणी दसरा म्हणजे रामलीला आणि रावण दहन. रावण, कुंभकर्ण आणि मेघनाथ यांच्या पुतळ्यांना आग लावून सत्याचा असत्यावर विजय साजरा केला जातो. पश्चिम बंगालमध्ये 9 दिवस दुर्गापूजा होते आणि विजयादशमी म्हणजे शेवटच्या दिवशी दसरा साजरा केला जातो. इथे महिला सिंदूर खेळ म्हणजेच सिंदूर उत्सव साजरा करून देवीला निरोप देतात. हा दिवस दुर्गेचा घरी परतण्याचा मानला जातो. महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी लोक शस्त्रपूजा करतात. आपट्याची पानं ज्याला सोनं मानून एकमेकांना देतात. सोनं देऊन समोरच्याचं सोन्यासारखं आयुष्य व्हावं ही त्यामागची भावना असते. हा दिवस नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी शुभ मानला जातो. कर्नाटकात मुख्यत्वे करून म्हैसूरमध्ये दसरा हा म्हैसूर दसरा म्हणून जगप्रसिद्ध आहे. म्हैसूरच्या राजवाड्यात सजवलेली भव्य मिरवणूक, हत्तींचा शाही सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. इथे देवी चामुंडेश्वरीच्या विजयाची पूजा केली जाते. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये दसरा म्हणजे बथुकम्मा उत्सव. महिला विविध फुलांच्या सुंदर रांगोळ्या काढतात. फुलांच्या रचना करून इथे देवीची पूजा केली जाते. सामूहिक नृत्य, गाणी आणि पूजा यांचा सोहळा होतो. गुजरातमध्ये नवरात्री ही गरबा आणि दांडिया यांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. विजयादशमीच्या दिवशी लोक नवी साधनं, शस्त्र आणि व्यवसायाची सुरुवात करतात. हिमाचल प्रदेश म्हणजे कुल्लू येथे कुल्लू दशहरा प्रसिद्ध आहे. येथे भगवान रघुनाथजींची शोभायात्रा निघते. 7 दिवस मोठा उत्सव साजरा होतो. दसऱ्याच्या निमित्ताने स्थानिक देवदेवतांच्या मूर्तींची मिरवणूक काढली जाते, ज्यात संपूर्ण गाव सामील होतो. तमिळनाडू येथे दसऱ्याला गोलू उत्सव म्हणतात. घरोघरी देवी देवतांच्या मूर्तींची मांडणी केली जाते. लोक एकमेकांना भेटायला येतात आणि त्यांना भेटवस्तू देतात. अशा प्रकारे भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने दसरा साजरा केला जातो.